हॅलो सगळ्यांना. आता कसे थंडीचे दिवस चालू झाले आहेत, त्यामुळं गरम गरम भाकरी आणि भाजी खाण्याची वेगळीच मज्जा आहे. सध्याला माझ्याकडे होती फक्त शेपूचीच भाजी, त्यामुळे मी पटकन ती फ्रीजमधून काढून त्याला कापून चिरून वगैरे व्यवस्थित धुवून घेतली. घेतल्यानंतर मी दिली त्याला तेलामध्ये फोडणी. जिरे, मोहरी, लसूण आणि मिरचीचे 2-3 तुकडेच टाकले मी, कारण माझ्या लहान मुलांना तिखट खूप आवडत नाही, त्यामुळे मी थोडीशीच मिरची टाकली. तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता. त्यानंतर धुवून घेतलेली भाजी त्याच्यामध्ये टाकायची आणि हरभरा डाळ जी असते ती थोड्या वेळ अगोदरच आपण भिजत ठेवलेली होती. ती भिजत घातलेली डाळ नंतर आपण त्या भाजीमध्ये ॲड करून त्याच्यामध्ये सॉल्ट ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर त्या भाजीमध्ये पाणी वगैरे बिनवत्ता फक्त त्याला झाकून वाफेवरती शिजवून घ्यायचे, जेणेकरून त्याची चव जास्त वाढते. त्यासाठी आपण त्याच्यावर आता झाकून ठेवणार आहोत. झाकल्यानंतर अजून 2 मिनिटानंतर त्याला उघडून व्यवस्थित खालीवर करतात. त्यानंतर भाजी शिजल्यानंतर लास्टला आपण ॲड करणार आहोत शेंगदाण्याचं कूट. ते लास्टलाच ॲड करायचं कधीही भाजी पूर्ण तयार झाल्यानंतर, आणि त्यानंतर 2 मिनटं त्याला असं परतून घ्यायचं आणि आपली भाजी रेडी. आणि गरम गरम भाकरी आणि भाजी खाऊन घ्या पटकन.